आज खूप खूप स्वागत. आज आपण श्रीमद भागवतावर चर्चा करत आहोत. आपण चर्चा करतोय श्रीमद भागवत स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 16. को वा भागवतस्तस्य को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेड्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयात् यशः कलिमलापहम्. को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेड्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयात् यशः कलिमलापहम्. को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेड्य कर्मणः शुद्धिकामो न शृणुयात् यशः कलिमलापहम्. प्रभु जी. माताजी, आपण आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादांद्वारे. हरे कृष्ण. क कोर वा असा भगवतः भगवंतांचे तस्य त्या पुण्य महान थोर श्लोक यज्ञ प्रार्थनाद्वारे स्तुत्य कर्मणः कृती शुद्धि काम पाप मुक्तेची इच्छा यशः यश कली कलहची मद उपहम दोष नाहीसे करणं. ट्रान्सलेशन बाय एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. आत्मशुद्धीची कामना करणारा असा कोण आहे जो थोर थोर पुण्यात्मा भगवत भक्त ज्यांच्या दिव्य गुणांचे सदैव गायन करतात त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कलिमलहारी यशाचे श्रवण करू इच्छित नाही. तात्पर्य संघर्ष हा या कलियुगाचा स्वभाव असल्यामुळे ते अत्यंत निंदित युग आहे. कलियुग इतक्या दुर्गंधी बनलेले आहे की थोड्याशा गैरसमजुतीवरून मोठी युद्ध होतात. जे भगवंतांच्या शुद्ध भक्ती युगात संलग्न झालेले नाही ज्यांना स्वतःची नाट करण्याची इच्छा नाही जे सकाम कर्मांच्या परिणामांपासून मुक्त झालेले आहेत आणि जे शुष्क राजनीतिक तर्कवादातून मुक्त झालेले आहेत ते या कलियुगाच्या बिकट जलकाळातून सुटण्यास पात्र आहेत. जनतेने शांततेच्या आणि मैत्रीच्या वातावरणात राहण्यास फारच उत्सुक आहेत. परंतु त्यांना
भगवंताच्या यशाच्या श्रवणाची सोपी पद्धती माहित नाही. उलट असे अन्य बुडणारी भगवंताच्या यशाचा प्रसार करण्याच्या विरुद्ध आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मूर्ख प्राण्यांना भगवंतांचे अस्तित्वच दाखवण्याची इच्छा असते. विद्यार्थी राष्ट्राच्या नावाने असे उदाहरण प्रत्येक गोष्टी विविध योजना करीत आहेत. परंतु भगवंतांच्या भौतिक प्रकृतीच्या अलंक गुंतागुंतीमुळे प्रगतीच्या त्यांच्या या सर्व योजना सतत निष्फळ होत आहेत. त्यांना हे समजत नाही की त्यांची शांतता आणि मैत्री संबंधीचे प्रयत्न असफल होत आहेत. या श्लोकात विघ्नातून पार होण्याचा उपाय सांगितला. जर आपल्याला वास्तविक शांतता हवी असेल तर आपण भगवंतांना समजून घेण्याचा मार्ग निवडला पाहिजे. आणि भागवताच्या पृष्ठात वर्णन केल्याप्रमाणे त्यांच्या पवित्र लीला आणि यशाचे गायन केले पाहिजे. धन्यवाद. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत आज. आणि आज आपण सर्वजण इथे एकत्रित आहोत श्रीमद भागवतावर चर्चा करण्यासाठी. तर आजच्या श्लोकाचा जो सारांश आहे तो आहे की ज्याला कलियुगाच्या दुर्गुणांवर मात करायचं असेल असा कोण व्यक्ती आहे जो अशी वृत्ती ठेवून परमेश्वराचे स्तुत्य कर्म परमेश्वराची स्तुत्य लीला ऐकण्यासाठी टाळमटाळ करेल. आजच्या श्लोकात असं सांगितलं की जर आपल्याला कलियुगातलं दूषित वातावरण निवारण करायचं असेल तर त्यासाठी औषध जे सूत गोस्वामींना वर्णन करतायत ते म्हणतायत की सूत गोस्वामी तुम्ही स्वतः परमेश्वराचं शरण घेतली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही गंगा नदी ज्या प्रकारे स्पर्श केल्यानंतर पवित्र करते पण तुम्हाला केवळ दर्शन करून तुमच्याकडून श्रवण करून पण आम्ही शुद्ध होऊ शकतो. म्हणून कृपया परमेश्वराची स्तुती करा परमेश्वराबद्दल आम्हाला सांगा. तीच तर भूक आहे आम्हाला आत्म्याला. आज आपण बघतो की जगामध्ये विश्वयुद्ध तृतीय सुरू होण्याची संभावना आहे. इस्रायल आणि त्याच्या आजूबाजूला जे देश आहेत त्यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यामध्ये एक युद्ध चालू आहे. इस्रायलचं जे युद्ध चालू आहे त्यामध्ये आता इराण नावाचा हा जो मोठा देश आहे तो पण सहभागी होण्यासाठी तत्पर आहे. कधीही तृतीय विश्वयुद्ध सुरू होऊ शकतं. आणि युद्धाची
युद्धाचं वातावरण जगामध्ये आहे हे समजण्यासाठी आपल्याला अगदी युरोपमध्ये इस्रायल पर्यंत पण जायची गरज नाही. आपल्या सभोवतालीचा जो प्रदेश आहे त्याच्यात पण आपण बघितलं तर नद्यांच्या पाण्यावरून दक्षिण भारतातले दोन राज्य आहेत, तमिळनाडू आणि कर्नाटक, यांच्यामध्ये सदैव भांडण चालू असतं. आज घरोघरी भांडणं चालू आहेत. आणि आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये पण जे काही चांगले गुण आहेत आणि जे काही वाईट इच्छा आहेत, यामध्ये पण एक सदैव युद्ध चालू असतं. आणि हे युद्ध जरी एका अर्थाने अनादी काळापासून चालू आहे, आपण बघतो एक जे कलियुगाचे वैशिष्ट्य आहे ते काय आहे? सत्ययुगामध्ये युद्ध नाही झाले का झाले, त्रेतायुगामध्ये युद्ध नाही झाले का झाले, द्वापर युगामध्ये नाही झाले का झाले, पण कलियुगामधले जे युद्ध आहेत आणि पूर्वीचे जे युद्ध आहे त्यामध्ये अंतर काय आहे? त्यामध्ये अंतर आहे, पूर्वीचे जे युद्ध झाले ते धर्मयुद्ध होते, ते तत्वांना धरून होते. रामायणाचं जे युद्ध त्रेतायुगामध्ये झालंय ते लहानशा गैरसमजुतीमुळे नाही झालंय. रामचंद्रांची पत्नी अपहरण करून घेऊन गेले ते. द्वापर युगामध्ये जे युद्ध झालंय ते लहान सहान युद्ध नाहीये. अनेक अनेक वर्ष त्याची पार्श्वभूमी आहे. एका फॅमिली, एका परिवारामध्ये दोन भावंड आहेत आणि एकाचं वर्षानुवर्ष शोषण केलं. किती पुरावे आहेत त्याचे, असंख्य पुरावे आहेत. तेव्हा कुठे मग युद्ध होतंय? म्हणून जेव्हा आपण कलियुगाचं हे जे वाईट परिणाम आहेत त्याच्याबद्दल जेव्हा चर्चा करतो, जर कोणी म्हटलं अहो प्रभूजी पण सत्यत्रेता द्वापरमध्ये पण ते युद्ध होत होते, बली महाराजांचं आणि देवतांचं जे युद्ध आहे सत्ययुगातलं ते काय खोटं आहे का? नाही. पण सत्यत्रेता द्वापर याच्यातले जे युद्ध होते ते योग्य कारणांसाठी व्हायचे. त्याच्या मागे काहीतरी महत्वाचे तत्व होते. कलियुगामधले जे युद्ध होत आहे त्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, लहान सहान गैरसमजुतीमुळे मोठमोठी युद्ध होतात. यांनी मला असं बोललंच कसं, यांनी मला असं बघितलंच कसं, यांनी तशा प्रकारे केलंच कसं, लहान लहान गोष्टी आहेत. तर म्हणून जरी युद्ध सर्वकालीन आहेत, पण कलियुगाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कलियुगामध्ये लहान लहान गोष्टींवरून युद्ध होतं. जनरली मी प्रवास करत असतो आणि प्रवास करताना या जगाशी भरपूर संबंध येतो. ज्यांचा प्रवास होत नाही त्यांचा या जगाशी जास्ती संबंध येत नाही. ट्रेनमध्ये बघतो मी, एका सीटवरून कधी बसनी प्रवास करत असेल, पुणे टू बारामती, एका सीटवरून किती मोठी भांडणं होतात. हा म्हणतो माझी सीट आहे, तो म्हणतो माझी सीट आहे. दोघेही तिकीट बघायला तयार नाहीयेत, दोघेही नंबर बघायला तयार नाहीत. तू असं बोललाच कसं, तू कुठल्या गावचा आहे, मी कुठल्या गाव, असं करत 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 त्या लहानशा गोष्टीवरून एवढं मोठं भांडण होतं, डोळ्यासमोर मी अनेक वेळा बघितलंय. एकदा असेच आम्ही यात्रेवर जात होतो, मी आणि काही कॉलेजची मुलं होती, आणि बघता 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 डोळ्यांसमोर इतकं मोठं भांडण झालं. आणि ही जी माझ्यासोबत मुलं होती, साधारण जो एक बद्ध जीवात्मा आहे त्याची एक नेहमी कल असतो की त्या दोन भांडण करणाऱ्या व्यक्तीमधून एकाची तरी बाजू घेतली पाहिजे. आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतंय, ऍक्च्युली दोन व्यक्तींमध्ये जेव्हा भांडण चालू आहे त्याची काय पार्श्वभूमी आहे, त्याच्या मागे काय घडलं ते आपल्याला माहिती नसतं. आपण दोन क्षणांचे अं, तिथे बघत असतो ते दृश्य, आणि त्या दोन क्षणांमध्ये ज्याचा आवाज जास्ती आहे आपल्याला वाटतं तो चुकलाय, किंवा जो असा एकदम नम्रपणे बोलत असेल असं वाटतं की त्याच्यावर शोषण होतंय. त्याच्या आधी काय झालंय आपल्याला माहिती नाही. तर हे जे माझ्यासोबत जी कॉलेजची मुलं होते ते पण थोडा एकमेकांमध्ये बोलायला लागले, अरे हा असा कसा बोलतोय, तो असा कसा बोलतोय. मला एक लक्षात आलं की भांडण करताना त्या मुलांची चेतना खेचून घेण्याची जी क्षमता होती ती खूप जास्ती होती. आणि हे भांडण ट्रेनमध्ये चालू आहे, त्या ट्रेनच्या आधी एका तासापर्यंत मी परमेश्वराची स्तुती करत होतो, तेव्हा याच्यातली अर्धी लोक झोपत होती. तर जेव्हा आपण हरिकथा करतो तेव्हा आपल्याला अनेक वेळा झोप येते. पण जर आपल्या डोळ्यासमोर कोणी भांडण करत असेल आणि त्या दोघांचं भांडणाचं कारण काय, त्या दोघांची पार्श्वभूमी काय, हे दोघांचंही आपल्याला माहिती नाही, पण इतका रस येतो. ऍक्च्युली आपलं काही घेणं देणंच नाहीये, तो त्याच्याशी भांडतोय, त्याच्यामध्ये आपलं घेणं देणं आहे. आपण प्रवासी आहोत, पण आपण त्याच्यामध्ये खेचले जातो. आणि श्रीकृष्ण जे आपल्याला खाऊ घालतायत, श्रीकृष्ण जी आपली काळजी घेत आहेत, त्यांची जेव्हा कोणीतरी स्तुती करत असते एका प्रवचनामध्ये, त्याच्याकडे आपले कान
अगदी अनासक्त भावनेने बघत असतात. म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की युद्ध जरी होत असले, पण कारण आपल्याला परमेश्वराच्या स्तुती करिता काही आकर्षण नाहीये, काही स्नेह नाहीये, त्यामुळे आपण या लहान सहान निंद्य गोष्टींकडे आपण आकर्षिले जातो आणि मग त्यामध्येच गुंतून त्यामध्ये मग आपली परिस्थिती खूप वाईट होते. तर जेव्हा आपण बघतो की हा व्यक्ती या व्यक्तीशी युद्ध करतोय, कधी शाब्दिक युद्ध असेल, कधी शारीरिक युद्ध असेल, कधी मानसिक युद्ध असेल. मानसिक म्हणजे कोणी काही बोलत नाही, पण एकमेकांबद्दल वाईट भावना मनात ठेवणे आणि जे आज मनात आहे ते उद्या जिभेवर येणारच. आणि जे उद्या जिभेवर येणार आहे ते परवा आचरणामध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे वैष्णव सिद्धांत काय म्हणतं, मनात पण नाही ठेवायला पाहिजे. आज न उद्या ते कधीतरी प्रदर्शित होणारच. तर जेव्हा आपण असं बघतो, तेव्हा आपला एक कल आहे, आपण एक बाजू घेतो. नाही, हे बरोबर आहे, ते बरोबर आहे. ऍक्च्युली कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे हे कसं कळणार आपल्याला? जर कलियुगामध्ये आपण असं बघितलं की इथे भांडण चालू आहे, तिथे भांडण, या गावामध्ये भांडण चालू आहे, त्या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये, या पृथ्वीवर इथे भांडण चालू आहे, खूप सोपं आहे त्या व्यक्तीला दोषी ठरवणं. पण जसजसं आपण शास्त्र वाचतो तसतसं आपल्याला कळतं, व्यक्ती तर एक बहाणा आहे. समजा रस्त्यावर एक केळाचं साल पडलंय, कोण म्हणू शकतं की प्रभूजी मी तिथून जाणार आणि मी घसरणार नाही? असं आहे का की केळाच्या सालावरून फक्त मराठी लोक घसरतात आणि गुजराती लोक घसरत नाहीत? असं आहे का केळाच्या सालावरून फक्त इंजिनियर लोक घसरतात, डॉक्टर लोक घसरत नाहीत? असं आहे का की कोणी गरीब लोक आहेत तेच फक्त केळाच्या सालावरून घसरतात, श्रीमंत नाही घसरत? म्हणून जसं केळाच्या सालावरून जमिनीवर थोडं तेल सांडलं असेल, कोणी घसरू शकतं. कोविड रोग काही वर्षांपूर्वी आला होता, कोण वाचलं त्याच्यातून? असं आहे का की अहो या जातीच्या लोकांना तो रोग झालाच नाही? किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आपण बघतो, शारीरिक रोग पण सर्वांना होतो, चुका सर्वांकडून होतात. तर या दृष्टीने जर जेव्हा आपण अशा प्रकारच्या गैरसमजुतींकडे बघतो, अशा प्रकारच्या आपण चुकांकडे बघतो, अशा प्रकारच्या जागतिक स्तरावरच्या युद्धांकडे बघतो, तेव्हा एक लक्षात येतं, व्यक्ती दोषी नाहीये. हा जो काळ आहे, अहंकाराचा काळ आहे हा. अहंकाराचा काळ म्हणजे मी मोठा तू छोटा. याच्या पुढे आता आपण चर्चा करूया. आणि हा काळ इतका सगळ्यांना झपाटून घेतोय, हा कलियुगाचा काळ, की प्रत्येकाला वाटतंय मी मोठं आहे. कोणी एक व्यक्ती नमती बाजू घ्यायला तयार नाहीये. कोणी एक व्यक्ती बोलायला तयार नाहीये की हो कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल, मी माफी मागतो आणि चला आपण पुढे जाऊया म्हणून. प्रत्येक जण विचार करतोय की नाही मी मोठा, मी मोठा. याचं पुढे भविष्य काय आहे? एकमेकांना मारहाण करून, एकमेकांना त्रास देऊन पुढे भविष्य काय आहे याचं? तर म्हणून जेव्हा आपण भागवताच्या दृष्टीने बघतो, भगवद्गीतेच्या दृष्टीने बघतो, तेव्हा एक लक्षात येतं, हा आजार आहे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट आला, तर त्या कोविड पेशंटला कोण डॉक्टर आहे जो म्हणेल, पण तू असं केलंच का? तुला ताप आलाच कसा? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मी बघतो, अगदी खूप मोठा ऍक्सिडेंट जरी झाला असेल, कधीही त्या पेशंटला तो डॉक्टर विचारत नाही, अहो पण तुम्ही रात्री 12:30 वाजता गाडी कशाला चालवत होते? एकट्यापणामध्ये गाडी नसते चालवायची, मग तुम्ही घसरणारच ना. मग तो जसा तो पेशंट येतो त्याची मदत करतात. जसा तो पेशंट येतो त्याला रक्त थांबण्यासाठी पट्टी लावतात, त्याला औषध लावतात, त्याला हॉस्पिटलमध्ये आतमध्ये भरती करतात, त्याची सर्जरी, त्याचं ऑपरेशन असेल तर ते करतात. अर्थात एक लक्षात येतं की रात्री 12:30-1 वाजता दुसरा कोणीही माणूस असता, तो डॉक्टर विचार करतो, जो सुज्ञ डॉक्टर आहे, जो हुशार डॉक्टर आहे, तो म्हणतो जर मी पण तिथे प्रवास करत असतो, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरीचं काही घेणं देणं नाहीये. जर मी स्वतः सर्जन आहे, मी स्वतः डॉक्टर आहे, मी जरी अर्ध्या रात्री ते प्रवास करत असतो, मी जर त्या परिस्थितीत असतो तर मीही घसरून पडलो असतो. केळाचा साल कोणाला सोडत नाही, तसं अर्ध्या रात्री जेव्हा प्रवास करतो तेव्हा तो कोणाला काही सोडत नाही. मध्येच मांजर येतं, मध्येच काहीतरी स्पीड ब्रेकर येतो, तो कोणाला बघतोय? तर म्हणून आपल्याला समजायला पाहिजे, व्यक्ती दोषी नाहीये. हा जो आजार सगळीकडे पसरलाय, अहंकाराचा आजार पसरलाय,
त्याच्यावर मात करायला पाहिजे. ज्या प्रकारे एखाद्या व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्या व्यक्तीला कोणी काही बोलत नाही, उलट त्याला नीट औषध देऊन तो आजार बरं करतात. ही श्रीकृष्णांची दृष्टी आहे, ही शुद्ध भक्तांची दृष्टी आहे. आणि या दृष्टीला आज आपण ऐकतोय की कोण असा व्यक्ती आहे जो परमेश्वराची स्तुती ऐकण्यासाठी तयार नाहीये. परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं शुद्ध नाम, परमेश्वराची कथा हे औषध आहे. कपड्यांना साफ करायसाठी सर्फ पावडर असतं. शारीरिक जर आजार झाले तर काही पॅरासिटेमॉल, असे काही औषध आहेत. मानसिक आजार जर असतील तर त्यासाठी पण सायकोलॉजिस्टकडे आपण जाऊ शकतो. आणि अहंकार असेल तर अहंकार हा मानसिक आजार आहे, शारीरिक आजार आहे, कपड्यांचा आजार आहे. कुठला आजार आहे? अहंकार हा आत्म्यावरचा आवरण आहे. शुद्ध आत्मा आहे, त्याच्यावर आवरण झालंय. म्हणून याच्यासाठी फक्त एकच औषध आहे. तिथे सर्फ नाही चालत, तिथे पॅरासिटेमॉल नाही चालत, तिथे सायकोलॉजी नाही चालत. तिथे आपल्याला एक मदत करायला लागेल स्वतःची. आपल्याला श्रीकृष्णांची स्तुती ऐकायला लागेल. आणि श्रीकृष्णांची स्तुती ही अहंकारासाठी औषध कसं काय? अहंकार म्हणजे मी मोठा. पण श्रीकृष्णांची जेव्हा स्तुती आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं श्रीकृष्णांनी काय काय केलंय. श्रीकृष्णांनी मदत पण केली आहे, परित्राणाय साधूनाम पण केलंय, लोकांची काळजी पण केली आहे, भक्तांना संवर्धन पण केलंय. आणि दुष्कृताम विनाशायच दुष्कृताम, आणि दुष्ट लोकांना मारलं. कसं काय हे व्यक्ती सगळं काय करतं? म्हणजे हे स्तुत्य. मी एवढा पण काही मोठा नाहीये. हे मोठे व्यक्ती आहेत. जेव्हापर्यंत आपण परमेश्वरची स्तुती नाही ऐकणार तेव्हापर्यंत आपला अहंकार कधी कमी नाही होणार. आपण एकमेकांशी मोजमाप करत बसतो. आपण जेव्हा श्रीकृष्णांची स्तुती नम्रपणे, आतुरतेने, उत्साही भावनेने जेव्हा ऐकतो, तेव्हा एक लक्षात येतं परमेश्वर किती मोठे आहेत. आणि परमेश्वराला अहंकार नाहीये. एवढं सगळं कर्तृत्व करून पण परमेश्वर म्हणतात मी माझ्या भक्तांचा दास आहे. अहम भक्त पराधीनो. तर आपण किती नम्र असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला एक लक्षात येतं की ज्या ज्या जितकं आपण आध्यात्मिक मार्गावर पुढे अग्रेसर झालो तेवढं आपण व्यक्तीला दोषी नाही ठरवणार, पण आपण तिची परिस्थिती आहे ज्यामुळे तो आजार पसरलाय त्या परिस्थितीला आपण औषध करायचा प्रयत्न करणार. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 4 आहे. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. यामध्ये काही गुण सांगितले श्रीकृष्णांनी. म्हणतात दंभ म्हणजे गर्व, दर्प म्हणजे उद्धटपणा, अभिमानश्च खोट्या वागणुकी करणे, क्रोध सगळ्यांना समजतं, पारुष्यम म्हणजे शब्दांमध्ये धार, शब्दांमध्ये रुष्टपणा आहे. आणि अज्ञानम म्हणजे माहितीच नाहीये की काय योग्य आहे काय अयोग्य आहे. म्हणतात पार्थ संपदम आसुरीम, आसुरी वृत्ती आहे त्याचे हे गुण आहेत, त्याचे हे लक्षण आहेत. तर श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा हे सगळं सांगतायत तेव्हा समोर या सगळ्या दुर्गुणांचे एक एक सॅम्पल आहेत. अभिमानाचं सॅम्पल कोण आहे? दुर्योधन, तो समोर उभा आहे. दर्प, उद्धटपणा, उद्धटपणाचा सॅम्पल कोण आहे? कर्ण, कोणाशी कसं बोलायचं त्याला कळत नाही. श्रीकृष्णांशी पण तो उलट बोलतो. क्रोध, अश्वत्थामाला किती क्रोध झाला, माझ्या वडिलांना मारलं त्यांनी, पांडवांच्या द्रौपदीपासून असलेल्या 5 लहान मुलांना पण त्यांनी मारलं. पारुष्यम म्हणजे बोलण्यामध्ये धार, दुःशासन आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे कर्ण, दुर्योधन, दुशासन, शकुनी खोटारडेपणा, अभिमानस्य कशा प्रकारे खोटारडेपणाने वागायचं. तर ऍक्च्युली श्रीकृष्ण म्हणतायत की आसुरी वृत्तीचे हे एक एक लक्षण आहेत. विचार करा श्रीकृष्णांच्या समोर एक एक सॅम्पल तिथे उभे आहेत, ज्यांनी पूर्ण आयुष्य तेच केलंय. पण श्रीकृष्णांची दृष्टी कशी आहे? श्रीकृष्ण एकाचं पण नाव नाही घेत. श्रीकृष्ण म्हणतात हे दुर्गुण आहेत, हा आजार आहे. आणि हा आजार सध्या एका व्यक्तीला असू शकतो, पण त्या व्यक्तीला आपण दोषी नाही ठरवायला पाहिजे, आपण त्या आजाराला नीट करायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या आजाराला नीट करायचा प्रयत्न केला. तर भक्तांचं काय एक कर्तव्य आहे? भक्तांचं कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा आपण कोणा व्यक्तीच्या वागणुकीमध्ये तो दुर्गुण बघतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला जर दोष दिले तर तो व्यक्ती काय करेल? मी एकदा बघत होतो,
माझे जवळचे एक मित्र आहेत. हम्म. आणि त्या व्यक्तीचे, माझ्या मित्राचे एक लहान भाऊ आहेत. ते लहान भाऊ म्हणजे लहान मुलगा नाहीये, भाऊ लहान आहे, त्यांचं वय 30-35 असेल त्या लहान भावाचं. काही कारणांमुळे सध्या ते वेडे झालेत. तर ते फोन घरी ठेवतात आणि घराबाहेर कुठेतरी पळून जातात. विचार करा अशा परिस्थितीमध्ये त्या माझ्या मित्राची काय परिस्थिती असेल. तर एकदा असं कुठेतरी पळून गेले, 3 दिवस घरीच नाही आले. मग हे मित्र सगळं त्यांचे जे काम आहेत ते सगळे सोडून त्यांना शोधत होते. तर मुंबई आहे, मुंबईच्या जवळ नवी मुंबई आहे. नवी मुंबईमध्ये कुठेतरी एका ठिकाणी ते व्यक्ती त्यांना सापडले. आणि माझे जे मित्र आहेत ते मला सांगत होते, जेव्हा ते मला दिसले तेव्हा एका दुकानाच्या बाहेर फुटपाथवर बसले होते. सुशिक्षित व्यक्ती आहे, फुटपाथवर बसलाय आणि असंच इकडे तिकडे बघत होता. तर माझ्या मित्राने त्यांना उचललं आणि मनामध्ये तर खूप इच्छा होती की त्याला 2-3 शारीरिक, त्याला काहीतरी त्रास करायची इच्छा होती. पण मनात विचार केला की अरे हा काय करणार आहे, हा तर वेडा झालाय. याला मारून, याला अपशब्द बोलून, याला जोरात काहीतरी आरडाओरडी करून याच्यावर काय फरक पडणार आहे. तर त्याला जरी मनामध्ये इच्छा होती मारायची, पण त्याला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली आणि त्याला म्हटलं तुला मी काय खायला देऊ का, तू 3 दिवसांपासून काही खाल्लंय का. त्याने 3 दिवसापासून काही खाल्लं नव्हतं, कारण तो वेडा होता. तो कोणाजवळ जाऊन जर बोलला तर त्या व्यक्तीला कळायचं हा वेडा आहे, तर लोक तर पळून जातात तो वेड्या व्यक्तीपासून. 3 दिवसापासून त्यांनी त्याला आधी नीट खाऊ घातलं, मग त्याला प्रेमाने घरी घेऊन गेले. तर हे सांगायचं तात्पर्य काय, की जेव्हा आपण बघतो की कोणीतरी थोडा वेड्यासारखा वागतोय, तर पूर्णपणे कोणी वेडा असेल किंवा कमी प्रमाणात वेडा असेल, पण वेडेपणाने जेव्हा कोणी वागतायत, अयोग्य जेव्हा वागतायत, एक साधारण माणूस म्हणतो या व्यक्तीला तर सोडायचं नाही, या व्यक्तीला आपण त्रास, म्हणजे सुधारायला पाहिजे. पण व्यक्तीला सुधारणं म्हणजे त्या व्यक्तीला मारून, त्या व्यक्तीला त्रास देऊन नाही होत. ऍक्च्युली त्या परिस्थितीमध्ये योग्य चिकित्सा काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. तर म्हणून आजच्या भागवताच्या श्लोकामध्ये सांगितलंय, जर आपल्याला कोणी अहंकारी व्यक्ती दिसत असेल, जर आपल्याला कोणी भांडखोर व्यक्ती दिसत असेल, दंभो दर्पो, 16व्या अध्यायामध्ये 4था श्लोक आहे हा. तर आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की याच्यावर एकच औषध आहे, परमेश्वराची स्तुती ऐकणं. मग समजा तो व्यक्ती त्या परिस्थितीसाठी दोषी नाहीये, मग दोष कोणावर आहे, कोणी ना कोणीतरी दोषी आहे. तर श्रीकृष्ण म्हणतायत भगवद्गीतेमध्ये की 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे या पूर्ण जगाला आच्छादित करतात. 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, दिवी देवेशु वा पुनः, श्लोक क्रमांक 40 ते 50 यामध्ये कुठेतरी हा श्लोक येतो. दिवी देवेशु वा पुनः म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुन, एकही व्यक्ती नाहीये जो या 3 गुणांपासून मुक्त आहे. अगदी स्वर्ग लोकामध्ये पण दिव्य देवता जरी कोणी असेल तो पण या 3 गुणांनी आच्छादित आहे. फक्त माझे शुद्ध भक्त हे या 3 गुणांच्या परे आहेत. म्हणून शुद्ध भक्त जरी आपल्याला एका मनुष्य रूपात दिसतात, तरी पण ते मोठ्या मोठ्या देवतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत परमेश्वराच्या दृष्टीने. का? परमेश्वराची कृपा झाली असल्या कारणाने परमेश्वराची माया त्यांच्यावर प्रभाव नाही करू शकत. हं? म्हणून रुक्मिणी देवी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये एक संवाद आहे, 10व्या स्कंदामध्ये येतं. तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की या जगातल्या राजांना मी घाबरून, बघ मी कुठे पळून गेलोय आणि मी समुद्रामध्ये द्वारके नगरीला मी निर्माण केलंय. तर तेव्हा रुक्मिणी देवी काय म्हणते, तुम्ही द्वारका नगरी का स्थापित केली ते मला माहितीये, पण त्याचं मूळ कारण काय आहे की श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरे नगरीमध्ये जेव्हा होते, तेव्हा 17 वेळा जरासंधाने आक्रमण केलं आणि ज्या मथुरावासींनी जरासंधाच्या विरुद्ध कधीच काही केलं नव्हतं त्यांना पण ते भोगावं लागलं. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले की मी जेव्हापर्यंत इथे आहे माझ्या भक्तांना त्रास होतोय माझ्यामुळे. म्हणून श्रीकृष्णांनी जरासंधाची जिथे पोहोच नाहीये ते द्वारका नगरी समुद्रामध्ये स्थापित केली. तर रुक्मिणी देवी म्हणतात मला माहितीये तुम्ही कशासाठी स्थापित केलं, पण मला हे पण सांगायचंय की तुम्ही या खोट्या राजांना घाबरून तुम्ही काय द्वारका नगरी स्थापित नाही केली आहे. या जगाचे जे मूळ राजे आहेत ते मगध देशाचा राजा जरासंध, करुष देशाचा राजा पौंड्रक,
भोजवंशामधला कंस हे नाहीच आहेत. खरे जे राजे आहेत ते आहेत सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर सत्व, रजो आणि तम हे सगळ्यांवर राज्य करतायत. एकही माणूस असा नाहीये, एकही व्यक्ती असा नाहीये, एकही प्राणी, पशु, पक्षी, देवता असा नाहीये श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार जो या तीन गुणांपासून दूर आहे. म्हणून एक आपल्याला हा विचार करायला पाहिजे की जर तीन गुण सगळ्यांना आच्छादित करतात आणि त्यामुळे लोक विचित्र वागतायत आणि त्यामुळे लोक अहंकारी वागतात आणि त्यामुळे लोक द्वेषी वागतायत, याच्यावर उपाय काय आहे? तर व्यक्तीला आपण जर तुरुंगात टाकलं तर तो उपाय नाहीये. खरा जो उपाय आहे की हरिनाम पसरवायला पाहिजे, हरिकथा पसरवायला पाहिजे, हरी सेवा पसरवायला पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये ऍक्च्युली काहीतरी सुधारणा येईल. काल आपण दसरा साजरी केला. दस दसऱ्यामध्ये जी काही कथा आहे विजयादशमीची, ती आपल्या कानांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाचं कर्तृत्व आहे? वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी ऋषी बनण्याच्या आधी कोण होते? रत्नाकर होते. आणि हा क्रूर, लोकांना मारणारा व्यक्ती, अत्याचारी व्यक्ती, याची नारद मुनींशी भेट झाली. तर मागच्या रविवारी जो आपण श्लोक चर्चा केला की ज्यांनी यद पाद संश्रया सूत, की ज्यांनी परमेश्वराच्या चरणांचा संश्रय घेतलाय, पूर्णपणे आश्रय घेतलाय, सद्यो पुनंती, ते व्यक्ती पटकन आपल्याला शुद्धीकरण करू शकतात. तर नारद मुनी तसे आहेत. नारद मुनींनी आपल्या हृदयामध्ये नेहमी परमेश्वराचे चरण धारण केले. तर हा रत्नाकर अत्याचारी व्यक्ती जेव्हा नारद मुनींना भेटला तेव्हा त्यांच्यामध्ये संवाद घडला. मग नारद मुनी त्यांना म्हणाले, तू परमेश्वराचं नामस्मरण कर. तुझ्यामध्ये हा जो अहंकार आहे, तुझ्यामध्ये हिंसक भावना आहे, तुझ्यामध्ये लोकांना अत्याचार करायची जी भावना आहे, याच्यासाठी कुठलंही औषधांच्या दुकानामध्ये औषध नाही मिळत. त्यासाठी माझ्याकडे एक औषध आहे, हरिनाम आणि हरिकथा. तू परमेश्वराचं नाव घे. पण विचार करा तो आजार किती पसरला असेल. कधी कधी असं होतं ना की आपण कुठल्या आजारामुळे अगदी असं नो स्ट्रेंथ, अगदी दुर्बळ झालो आहोत आपण. तर डॉक्टर म्हणतात ही अशी गोळी घ्यायची आणि तोंडात टाकायची. तर तोंडात टाकण्यासाठी पण तो हात तर असा घ्यायला लागतो आणि हात घेऊन नंतर पाणी तर प्यायला लागतं. तेवढी शक्ती नसेल तर काय करायचं? तर तसंच हा अत्याचारी भावनेमुळे, हिंसक भावनेमुळे इतका आध्यात्मिक दृष्टीने दुर्बळ झालाय, त्याला राम नाम नाही घेऊ शकत तो. जी जीभ दुसऱ्यांची निंदा करण्यासाठी पटकन हलते, त्या जिभेवर तुम्ही बघा हरिनाम पटकन येत नाही. ती जीभ ऍक्च्युली खूप चालते. हा असा आहे, तो तसा आहे, यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, पाड 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 ती जीभ चालते. पण त्या जिभेवर हरिनाम येत नाही. त्या जिभेवर हरिनाम का कुणास ठाऊक, की इतरांचे दोष बघणे, इतरांची निंदा करणे आणि हरिनाम हे दोन विरुद्ध गोष्टी आहेत. ऍक्च्युली ध्वनी तीच आहे, फक्त जिभेने ध्वनी निर्माण करायची. तर हा जो आहे हा इतका अत्याचारी व्यक्ती आहे, इतका पापी व्यक्ती आहे. राम राम बोलू शकत नव्हता तो. तेव्हा नारद मुनी त्याला म्हणतात, ठीक आहे तू काय करतोस? म्हणजे मी मारतो. एक काम कर, मरा म्हण. मरा, म रा आणि राम यामध्ये काय अंतर आहे? तर जेव्हा आपण ही कथा ऐकतो, आपण याच्यावर विचार करायला पाहिजे. या व्यक्तीला म आधी आणि रा नंतर हे बोलायला काही प्रॉब्लेम नाही. म रा पटकन बोलतो, म रा. आणि त्याच व्यक्तीला त्याच जिभेने रा आधी आणि म नंतर घ्यायला कठीण होत होतं, जमत नव्हतं. हे कसं काय शक्य आहे? तोच तर आवाज आहे, म आणि रा. फक्त त्याची आलटापालट केली आहे. मग आपल्याला समजायला पाहिजे की परमेश्वराचं नाव घेणं एवढं सोपं नाहीये. परमेश्वराचं नाव घेण्यासाठी परमेश्वराची कृपा लागते. आणि ती कृपा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला म रा बोलायला बंद करायला पाहिजे. जेव्हापर्यंत आपण म रा बोलायला बंद नाही करत, तेव्हापर्यंत राम हे आपण स्पष्टपणे बोलू नाही शकणार. कारण नारद मुनींना माहित आहे की योग्य औषध काय, आणि नारद मुनींनी त्या औषधाला ठामपणे सांगितलं, नाही तू मरा बोल, मरा बोल, ठीक आहे मी बघतो काय होतंय. असं करता करता रत्नाकर वाल्मिकी ऋषी झाले. आणि त्यांनी आपल्याला वाल्मिकी रामायण दिलं, आणि ते वाल्मिकी रामायण आज आपण ऐकतोय. आणि त्या वाल्मिकी रामायणाच्या आधारावर आज पूर्ण जगभरामध्ये, फक्त भारतामध्ये नाही आणि तुम्हा सर्वांच्या घरामध्ये पण, विजयादशमीचा आनंद सोहळा साजरी केला. प्रभू रामचंद्रांनी रावणावर जो विजय मिळवला तो आपण केला.
तर असं म्हणतात रामायणाच्या युद्धानंतर प्रभू रामचंद्र हे घरी पोहोचले आणि कौशल्या देवी त्यांना म्हणतायत, रामा, तू रावणाला मारलंस का? तर रामचंद्र म्हणाले, मी रावणाला नाही मारलं. मग कौशल्या म्हणाले, नाही, मी तर ऐकलं असं की तू रावणाला मारलंस म्हणून. तर रामचंद्र म्हणतात, नाही, मी नाही मारलं, मी मारलं. तर कौशल्या देवी म्हणते, मला काय कळत नाही, मी नाही मारलं, पण मी मारलं म्हणजे काय? म्हणतात, मी म्हणजे रामानी नाही मारलं, मी मारलं म्हणजे त्याच्यामध्ये जो मी मोठा, मी सर्वश्रेष्ठ, मी काहीही करू शकतो, मी कोणालाही त्रास देऊ शकतो, माझ्यासमोर कोणी नाही. हा जो मी पण आहे, हा जो अहंकार आहे, मी रावणाला मारलं. तर म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की हे जे दुर्गुण कलियुगामध्ये सर्व व्यापी आहेत, सर्वीकडे पसरलेत, कोणी एक व्यक्ती त्याच्यातून सुटत नाहीये. याच्यासाठी औषध दर रविवारी आपल्या इस्कॉन बारामतीच्या मंदिरामध्ये मोफत वितरित होत आहे. आणि ते औषध आपण घेण्यासाठी जर आतुर असू, आपण जर उत्सुक असू, तर कमीत कमी जगाला माहिती नाही, जगाचं मला सांगू शकत नाही, पण जे लोक नियमितपणे या कृष्ण रसायन याला जेव्हा स्वीकार करतील, तेव्हा त्यांच्या मनातले कमीत कमी हे जे दुर्गुण आहेत, हे जे अहंकार रूपी पारुष्यम, क्रोधम, अभिमानश, दंभो, दर्पो, हे जे सगळे आहेत हे कमी होतील. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितलं की आजच्या जगामध्ये एक पद्धतशीर नियोजन आहे की परमेश्वराची स्तुती बंद व्हायला पाहिजे. आज जे लोक समाजाला मार्गदर्शन करतायत, फार कमी लोक असे आहेत जे परमेश्वराच्या स्तुतीसाठी सोयी सुविधा तयार करून देत आहेत, जे नियोजन करतायत. फार असे कमी लोक आहेत जे विचार करत नाही परमेश्वराची स्तुती व्हायला पाहिजे, परमेश्वराचं नाम व्हायला पाहिजे, परमेश्वराबद्दल आपण ऐकायला पाहिजे, परमेश्वराच्या दिव्य स्थानांना आपण आपल्या डोळ्यांनी बघायला पाहिजे. पण साधारण समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती ही आहे, अहो कोण परमेश्वर माहिती नाही आणि कथा वगैरे काय ते ऐकायची काही गरज नाहीये. ज्या दिवशी भूक लागेल त्या दिवशी कथेला जाईन, जेणेकरून मोफत थोडा प्रसाद खाईन, पण लेक्चर संपत असतं ना तेव्हा जायचं. मग तेव्हा कथा ऐकायची काही गरज नाही पडत. शेवटी शेवटी जायचं, रांगेमध्ये लागायचं, पटकन थोडा प्रसाद खायचा आणि यायचं. तर परमेश्वराची स्तुती ऐकायला कोणी तयार नाहीये. का बरं असं? कारण परमेश्वराची स्तुती ऐकून आपल्याला लक्षात येणार, परमेश्वर हे खरे स्वामी आहेत आणि मी तर एक छोटासा दास आहे. पण मला स्वामी बनायचं आहे ना. मला जेव्हापर्यंत स्वामी बनायचं आहे, त्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे मी दुसरे मूळ स्वामी आहेत त्यांच्याबद्दल ऐकायला नाही पाहिजे, नाही तर मी नम्र होईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चला, मी परमेश्वराबद्दल ऐकत नाही, मी स्वामींबद्दल ऐकत नाही, मी स्वामी झालो आता, पण लोकांनी पण तर मला स्वामी म्हणून स्वीकारायला पाहिजे ना. लोकांनी जर मला स्वामी म्हणून स्वीकारायचं असेल तर लोकांना पण खरे स्वामी कोण आहेत हे माहिती नाही पाहिजे. म्हणून ज्या समाजामध्ये मंदिरांना वाव नाही, ज्या समाजामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये हरिकथेला वाव नाही, तिथे काय होणार? जनसामान्याला खरे स्वामी कोण आहेत यांच्याबद्दल माहिती नसणार, आणि मग आपण खोट्या स्वामींना आपले स्वामी म्हणून स्वीकारणार, आणि तेच तर पाहिजे लोकांना. तर म्हणून वैष्णवांनी कधी पण हरिकथेला महत्व द्यायला पाहिजे, हरी नावाला महत्व द्यायला पाहिजे. मग आपल्याला कळणार की खरे स्वामी कोण, खरे औषध कोण. आणि कोविडच्या वेळेस पूर्ण जगामध्ये जेव्हा कोविड होतं, पण भारतामध्ये कमीत कमी आपण लस शोधून काढली होती, आणि ज्या देशांनी मागितली त्या देशांना आपण दिली पण. पण पहिली ती लस भारतामध्ये पसरली. त्यामुळे भारतामध्ये जास्ती हानी नाही झाली, पण बाहेरच्या देशांमध्ये भरपूर हानी झाली जिथे लस निर्माण नव्हती केली. तर आपण हरिकथा आणि हरिनामाला ओळखलंय भागवताच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने. तर कमीत कमी आपण पटकन ती लस घेऊ, ते औषध घेऊ आणि स्वतःला निरोगी ठेवू. आणि आपल्याला निरोगी बघून शेजारचे देश पण म्हणतील, अहो तुम्ही कसे निरोगी, कोविड इतकं पसरते, तुम्ही कसे निरोगी, तर आम्हाला पण तुमचं औषध द्या. अशा प्रकारे जेव्हा भक्त नीट हरिकथा पान करतील, भक्त नीट हरिनाम पान करतील, तेव्हा आजूबाजूचे लोक स्वतःहून येतील, आपल्याला विचारतील, अहो तुमच्या मंदिरामध्ये काय चालू आहे. तुमच्या मंदिराशी जुळलेल्या भक्तांना जेव्हा आम्ही बघतो तेव्हा बघतो त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्यांची वागणूक वेगळी आहे.
त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये एवढा अहंकार दिसत नाही. तर याचं काय कारण आहे? कारण सगळीकडे मी मोठा हे चाललंय. मग आपण म्हणू शकतो की नाही हो, आमच्यामध्ये काही मोठापणा नाही. आमचे गुरु महाराज आहेत, परम गुरु श्रील प्रभुपाद आहेत. त्यांनी आम्हाला हे औषध मोफत उपलब्ध करून दिलंय. आणि दर रविवारी, दर शनिवारी संध्याकाळी आम्ही एकत्र येतो, भगवद्गीता आणि भागवतावर हरिकथा ऐकतो. आणि त्याच्यामुळे जो काही चांगुलपणा आमच्यामध्ये आलाय, ती गुरूंची कृपा, प्रभुपादांची कृपा, भागवताची कृपा, श्रीकृष्णांची कृपा. तर अशा प्रकारे हे खूप महत्वाचं आहे. तर जेव्हापर्यंत बुद्धिबळामध्ये माहिती प्यादे असतात आणि मग एक राजा राणी वगैरे असतात, तर जेव्हापर्यंत हे असे प्यादे या जगावर राज्य करतायत, आपलं काय म्हणणं आहे? एक साधारण व्यक्तीचं काय म्हणणं आहे? अरे हा प्यादा चुकीचे निर्णय घेतोय, या प्याद्याला बाहेर काढा आणि दुसऱ्या प्याद्याला समोर ठेवा. एका प्याद्याला काढून दुसऱ्या प्याद्याला नाही ठेवू शकत. कारण तो दुसरा जो प्यादा आहे, आपल्याला वाटतं हा प्यादा चांगला आहे. पण तो प्यादा पण प्यादाच आहे ना. तो माया देवीच्या प्रभावाखालीचा प्यादा आहे. ऍक्च्युली खरं तुम्हाला जर निरसन पाहिजे असेल, तर राजाला निर्णय घ्यायला लागणार. म्हणून जेव्हा एक व्यक्ती नेतृत्व करत असतो, पण जर तो वैष्णव नसेल, जर तो शुद्ध नसेल, तर तो काहीतरी निर्णय घेणार. मग आपण म्हणतो अरे याला आता नाही आपण उभं करायचं, आता दुसऱ्याला उभं करूया. पण तो दुसरा व्यक्ती पण योग्य निर्णय घेईल का? जेव्हापर्यंत निर्णय घेणारा व्यक्ती वैष्णव नाहीये, जेव्हापर्यंत निर्णय घेणारा व्यक्ती परमेश्वराप्रती आश्रित नाहीये, तेव्हापर्यंत तुम्हीच विचार करा की योग्य निर्णय कसे होतील. म्हणून एका प्याद्याला काढून दुसऱ्या प्याद्याला ठेवून काय फायदा नाहीये. ऍक्च्युली प्याद्यांना, सर्व प्याद्यांना काढून आपण योग्य राजा जे आहे, श्रीकृष्ण जे आहेत, त्यांना आपल्या जीवनाचा राजा बनवायला पाहिजे. त्यांच्या शिकवणींनुसार जर एखादे नेतृत्व करणारे व्यक्ती नेतृत्व करत असतील, तर ते मग योग्य नेतृत्व करतील. आणि मग जनसामान्यामध्ये एक समाधानाची भावना येऊ शकते. तर म्हणून वारंवार भागवतामध्ये हे सांगितलेलं आहे. एक खूप सुंदर श्लोक आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा आहे स्कंद क्रमांक 11, अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 27 आणि 28. तर हा जो अध्याय क्रमांक 3 आहे 11व्या स्कंदाचा, त्याचं शीर्षक आहे भौतिक बंधनातून मुक्ती. तर या अध्यायामध्ये भौतिक बंधनातून मुक्ती कशी होईल याच्यावर पूर्ण हा अध्याय विश्लेषण आहे. यामध्ये, या श्लोकामध्ये विशेष करून याच्यात काही काही गोष्टी सांगितल्या आहेत, की गुरूंचा आश्रय घ्यायला पाहिजे, गुरूंची नम्रपणे सेवा करायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. आणि नंतर या श्लोकामध्ये सांगतात, श्रवणम कीर्तनम ध्यानम हरेर अद्भुत कर्मणः जन्म कर्म गुणानाम च तद अर्थे अखिल चेष्टितम. म्हणतायत परमेश्वराचं श्रवण करायला पाहिजे, कीर्तनम करायला पाहिजे, त्यांच्यावर ध्यान करायला पाहिजे. कशावर? हरेर अद्भुत कर्मण, परमेश्वराचे अद्भुत कर्म आहेत, परमेश्वराचे अद्भुत लीला आहेत, जे साधारण मनुष्य कधी करू शकत नाही. त्याच्यावर श्रवणम कीर्तनम ध्यानम करायला पाहिजे. ओके, मग कशा काय काय अजून करायला पाहिजे? हरेर अद्भुत कर्मण, त्यांचे कर्म तर आहेतच, अभूतपूर्व आहेत. पण जन्म कर्म गुणानामच, त्यांचा जन्म पण कसा होतो विशेष. वसुदेवाच्या घरी पण जन्मले आणि नंद महाराजांच्या घरी पण जन्मले. त्यांचे गुण काय आहेत, किती कृपाळू आहेत, अशी कृपा तर कधी बघितली नाही. त्यासाठी तर शुकदेव गोस्वामी बाहेर आले. तद अर्थे अखिल चेष्टिता. आणि या अशा परमेश्वरासाठी आपण आपलं अखिल चेष्टा, आपले सर्व कृती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण परमेश्वरासाठी करायला पाहिजे. अर्थात आपण आपल्या जीवनाला कृष्णमय बनवायला पाहिजे. ठीक आहे, पुढे काय? इष्टम दत्तम तपो जप्तम. इष्टम म्हणजे मनातल्या सर्व इच्छा, दत्तम म्हणजे आपण जे काही दान करतो, तपो जे काही तपस्या करतो, जप्तम जे काही जप करतो, वृत्तम चात्मन प्रियम, आणि आपला जो काही स्वभाव आहे तो आपल्यासाठी खूप प्रिय आहे. बरं, प्रिय अजून काय काय आहे ते पण इथं दिलंय. दारान सुतान गृहान प्राणान. दारान म्हणजे बायको, सुतान म्हणजे आपल्या परिवारातली मुलं, गृह म्हणजे आपलं घर, आणि प्राणन हेच काय, आपल्या इच्छा काय, आपलं दान काय, आपली तपस्या काय, आपला जप काय, आपली बायको काय, आपली मुलं काय, आपल्या स्वतःचे प्राण, यत्परस्मै निवेदनम, आपण परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे. तर इथे खूप सुंदर इथे दिलंय की व्हॉट एव्हर वन फाइंड्स प्लीजिंग और एन्जॉयबल,
he should immediately offer to the Supreme Lord, and even his wife, children, home, and very life air he should offer at the lotus feet of the Supreme Personality of Godhead. तर इथे वारंवार आपल्याला भागवतामध्ये सांगतायत, परमेश्वर परमेश्वर इतके शुद्ध आहेत. परमेश्वराचं शुद्ध व्यक्तिमत्व, परमेश्वराचं शुद्ध नाव, परमेश्वराची शुद्ध लीला जितकी आपण जवळ आणू, जितका आपल्या जीवनामध्ये आपण कृष्णमय करू, तेवढे आपण शुद्ध होऊ. जेवढं आपण या जगामध्ये भांडण तंटा बघतो, त्याच्यामागे कारण काय? मी नियंता, मी भोक्ता आणि मी मालक. प्रोप्रायटर, एन्जॉयर, कंट्रोलर. मी मालक आहे, मी नियंता आहे, आणि म्हणून मी भोगता आहे, ही भावना सगळीकडे पसरली आहे. पण खरे मालक, खरे नियंता, नियंत्रक आणि खरे भोक्ता कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. परमेश्वराने परमेश्वरासोबत आपण पाच मुख्य नाती ठेवू शकतो. त्यातलं एक आहे दास्यरस. तर आज आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. भक्ती रसामृत सिंधूमध्ये दास्य रसावर रूप गोस्वामींनी सांगितलंय, 4 प्रकारचे दास आहेत परमेश्वराचे. तर त्याला म्हणतात अधिकृत दास, दुसरा आहे आश्रित दास, तिसरा आहे पारिषद दास, आणि चौथा आहे अनुग दास. अधिकृत दास हे पण परमेश्वराचे दास आहेत, पण कोण आहेत? त्यांना या ब्रह्मांडामध्ये राज्य करण्यासाठी अधिकार दिलाय, अर्थात मोठे मोठे देवी देवता. तर ते पण परमेश्वराचे दास आहेत, पण त्यांची श्रेणी काय? अधिकृत दास. दुसरे काही व्यक्ती आहेत, ते आहेत आश्रित दास. याच्यामध्ये रूप गोस्वामी उदाहरण काय देतात? म्हणतात जसं कालिया नाग आहे. कालिया नागला भोग करायचा होता, पण भोग केल्यानंतर जेव्हा त्यांनी त्याच्याकडून चुकीच्या गोष्टी घडल्या आणि श्रीकृष्णाने लठ्ठा प्रहार केला आणि मारून मारून त्याच्या शरीरातून सगळं विष बाहेर काढलं, तेव्हा त्याला लक्षात आलं, अरे मी कोणाशी भांडतोय. आणि त्यांनी मग परमेश्वराची शरण घेतली. तर परिस्थितीमुळे त्यांनी परमेश्वराची शरण घेतली. त्याला म्हणतात आश्रित दास. मग तिसरी श्रेणी आहे पारिषद दास. पारिषद दास म्हणजे जे त्यांचे खूप जवळचे लोक आहेत, जसं उद्धव. रूप गोस्वामी उद्धवाचं उदाहरण देतात. आणि चौथी जी श्रेणी आहे ते म्हणतात अनुगदास. अनुगदास म्हणजे वृंदावनातले त्यांचे गोपमित्र. तर त्यामध्ये रक्तक, पत्रक असे त्यांचे खूप जवळचे आहेत, जे नेहमी क्षणोक्षणी सेवेमध्ये त्यांच्या असतात, ते अनुग दास आहेत. तर हे चारही जरी दास असले, तुम्ही आता स्वतः चांगले वैष्णव आहात, तुम्ही स्वतः विचार करा, या चारही श्रेणी दास्य रसामध्ये येतात. आणि या चारही श्रेणींमधून जर आपल्याला विचार कोणी केला, कोणी आपल्याला विनंती केली, तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या श्रेणीमध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्यामधून कोणी समजा विचार केला, प्रभूजी मला अधिकृत दास बनायचंय, मला देवता बनायचंय, मी इंद्र, चंद्र, वायू, अग्नी असा कुठला तरी खूप मोठा कंट्रोलर बनीन. ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही दास्य रसामध्ये आहात. पण समजा कोणी म्हटलं की प्रभूजी मला ना श्रीकृष्णाची नित्य सेवा करायची, मला अनुग दास बनायचं, मला परमेश्वर नेहमी पंखा द्यायचाय, मला परमेश्वराचे पाय दाबायची सेवा मिळेल का? मला परमेश्वराच्या जवळ नेहमी राहून परमेश्वरला कधीही कुठल्याही क्षणी काही मदत लागली, परमेश्वर म्हणाले अरे मला हे पाहिजे, पटकन धावून मिळणार, तो दास पण दासत्व आहे. पहिलं जे मी उदाहरण दिलं अधिकृत दास, अधिकृत दास जर कोणी झाले तर त्याच्यामध्ये एक दोष आहे. काय? अधिकृत दास म्हणजे खूप अधिकार आहे, खूप पॉवर आहे. खूप कंट्रोलरशिपची भावना आहे. त्यासाठी मी एकच उदाहरण देईन. आपण जेव्हा हरिद्वार ऋषिकेश यात्रेला गेलो होतो, तेव्हा आपण दक्ष प्रजापती आणि शंकरजींबद्दल आपण बोललो होतो. तर आजच्या चर्चेसाठी मी पटकन याच्यावर थोडी विश्लेषण करतो. दक्ष प्रजापती आहेत, हे पण एक वैष्णव आहेत, दासत्वाच्या भावनेत आहेत. पण त्यांची एक दुसरी बाजू पण आहे, ते म्हणतात मी एक खूप मोठा प्रजापती आहे. प्रजापती म्हणजे या ब्रह्मांडामध्ये जीवात्म्यांना आणून त्यांना वेगवेगळे शरीर देणे, याला म्हणतात प्रजापती. आणि शंकरजी, शंकरजींचे पण दोन रोल आहेत. शंकरजी पण एक वैष्णव आहेत, दास आहेत, आणि त्यांना पण एक सेवा दिली आहे, प्रलय करायची, नाश करायची सेवा आहे. तर हे दोन्ही व्यक्ती आहेत जे अधिकृत दास आपण म्हणू शकतो, की त्यांची एक अधिकाराची पण सेवा आहे, ब्रह्मांडावर काही घडवून आणण्याची सेवा आहे, आणि मनामध्ये ते दोघही वैष्णव आहेत. आता आपण थोडं खोल जाऊया. जेव्हा दक्ष प्रजापतीने ती सभा भरली होती आणि दक्ष प्रजापती येत नव्हते, तेव्हा सगळे लोक आपापसामध्ये गप्पा मारत होते. पण शंकरजी डोळे बंद करून ध्यान करत होते. आणि त्या क्षणी दक्ष प्रजापती तिथे येतात. हम्म
आणि दक्ष प्रजापती तिथे आल्यानंतर शंकरजी कारण ध्यानस्थ आहेत, ते त्यांना लक्षातही येत नाही, त्यांना जाणीवही येत नाही, आणि म्हणून ते उभे नाही राहू शकत, ते नमस्कार नाही करू शकत, कारण ते परमेश्वरावर ध्यान करतात. त्याचा परिणाम काय होतो? दक्ष प्रजापती जोरात ओरडतात आणि म्हणतात की मी एवढा मोठा व्यक्ती आहे, मी ही सभा भरली आहे ज्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहे, सर्व देवी देवता आहेत, सर्व लोक आलेत, मी विष्णूच्या प्रसन्नतेसाठी ही सभा भरली आहे, आणि या सभेमध्ये हा व्यक्ती उभा का नाही राहिला? दुसरी बाजू, दक्ष प्रजापती म्हणतात मी सासरा आहे आणि हे माझे जावई आहेत, एका सासऱ्यासमोर एक जावई उभे कसे नाही झाले? आणि तिसरी बाजू मांडली, जर मी विष्णूंसाठी यज्ञ करतोय तर हा माझा अपमान कसा करू शकतो? तर ही दक्ष प्रजापतींची बाजू आहे. आणि रास्त आहे, बरोबर आहे ना, सासरा जेव्हा येतो तेव्हा जावयानी उभं राहायला पाहिजे, मान सन्मान द्यायला पाहिजे. विष्णू यज्ञ ज्यांनी केलंय त्याच्यासाठी विशेष स्थान आहे, विष्णूंची आराधना करतोय तो व्यक्ती. आणि जर सगळे जण उभे झाले तर एक शिष्टाचार म्हणून तरी उभं राहायला पाहिजे. तर म्हणून दक्ष प्रजापतींचे जे दोन भूमिका होते, एक होते अधिकृत दास म्हणून आणि एक वैष्णव म्हणून, त्यांनी कोणाला भर दिला? त्यांनी अधिकृत दासत्वाला, त्याच्या कंट्रोलरशिपला जास्ती महत्व दिलं, वैष्णवतेला त्यांनी जास्ती महत्व नाही दिला, परमेश्वराशी त्याचा जो संबंध आहे त्यासाठी जास्ती त्यांनी महत्व नाही दिलं. पण आपण बघतो शंकरजींनी काय केलं. शंकरजींनी जेव्हा दक्ष प्रजापती अशा जोरात ओरडतायत, ते पण अधिकृत दास या भावनेला त्यांनी जर जास्ती महत्व दिलं असं, तर म्हणाले असे ठीक आहे, तुझं झालं बोलून झालं, आता मी माझी शक्ती दाखवतो. जेव्हा शंकरजी तांडव नृत्य करतात तेव्हा या पूर्ण ब्रह्मांडाचा नाश होतो. शंकरजींनी थोडं जरी तिथे काही नृत्य केलं असतं तर दक्ष प्रजापती त्या पूर्ण सभेसह नष्ट झाला असता. पण शंकरजींच्या पण दोन भावना आहेत, एक वैष्णव आणि एक अधिकृत दास. त्यांनी अधिकृत दास या भावनेला कमी बघितलं आणि म्हणाले नाही, मी परमेश्वराचा दास आहे आणि परमेश्वराच्या दासाने जास्ती बोलायला नाही पाहिजे. त्यांनी तोंड बंद ठेवलं, हे बोलतायत बोलतायत बोलतायत, आणि शंकरजींनी काय उत्तर दिलं? शंकरजींनी काही न बोलण्याचं उत्तर दिलं. त्यांनी तो विचारपूर्वक निर्णय घेतला की तोंडाला तोंड देऊन गोष्ट वाढते, आणि मान खाली घालून जे शंकरजी या पूर्ण ब्रह्मांडाला नाश करू शकतात, ते शंकरजी मान खाली घालून तिथून निघून गेले आणि म्हणाले परमेश्वर आहेत, परमेश्वर काळजी घेतील. कारण जे व्यक्ती परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये नेहमी दर्शन घेत आहेत, त्यांना त्या परमेश्वरावर किती विश्वास असेल. तर म्हणून ते त्यांच्या लक्षणातून दिसलं. तर कोणाचा परमेश्वरावर किती विश्वास आहे याचा काही थर्मोमीटर नाहीये. थर्मोमीटर काय आहे की कठीण प्रसंगामध्ये तो व्यक्ती कसा वागतो. कठीण प्रसंगामध्ये जर एखादा व्यक्ती स्वतःची सज्जनता टिकवून ठेवू शकत असेल तर आपल्याला त्याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की हा व्यक्ती परमेश्वराच्या खूप जवळ आहे. परमेश्वर त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आपण चिरफाड करून बघू नाही शकत की या व्यक्तीच्या हृदयामध्ये परमेश्वर याचं किती ध्यान करतायत वगैरे. तर म्हणून शंकरजी किती परमेश्वरावर ध्यान करतात हे आपल्याला या प्रसंगावरून कळतं. जर दक्ष प्रजापतीने शंकरजींसारखं अधिकृत दास या भावनेला जास्ती महत्व न देऊन वैष्णव आहे मी याच्या जर जास्ती त्यांनी महत्व दिलं असतं तर काय भावना केली असते? त्यांनी म्हणाले असते हे व्यक्ती माझ्या सभेत आहेत, हे व्यक्ती जे डोळे बंद करून परमेश्वराच्या चरणांना आपल्या डोळ्यांमध्ये आणतायत, आपल्या मनामध्ये आणतायत, हे कोणालाही शक्य नाहीये. सगळेजण मोठमोठं ध्यान करतात आणि यांनाही शक्य आहे. हे असे थोर व्यक्ती माझ्या सभेमध्ये बसलेत, माझी पूर्ण सभा पवित्र झाली. यद पाद संश्रया सुत, 15व्या श्लोकामध्ये आपण बघितलं. दुसरी भावना येऊ शकत होती, अरे मी सासरा आहे, सासरा मोठा की जावई मोठा, सासरा मोठा, पण मला जे आजपर्यंत कधी जमलं नाही ते माझ्या जावयाला जमलं. माझा परिवार शुद्ध झाला, माझी सभा शुद्ध झाली, आणि मला एक लक्षात आलंय माझा असा थोर जावई मिळून माझे परिवार शुद्ध झाला, माझी मुलगी शुद्ध झाली, माझं नातेसंबंध शुद्ध झाले, असा एक व्यक्ती माझा नातेवाईक झाला. तिसरी गोष्ट, मी हा यज्ञ कशासाठी आयोजित केलाय? मी हा यज्ञ आयोजित केलाय परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. प्रत्येक यज्ञ, कुठलाही यज्ञ असू दे, त्याच्या मागे काय आहे? परमेश्वर प्रसन्न व्हायला पाहिजे. मी तर
तूप अर्पण करणार, मी तर दूध अर्पण करणार, मी वस्त्र अर्पण करणार, मी वस्तू अर्पण करणार. पण ज्या यज्ञामध्ये स्वतः श्रीकृष्णांना चरणांना आपल्या मनामध्ये धारण करणारे शंकरजी उपस्थित, म्हणजे त्यांनी तर श्रीकृष्णांना प्रसन्न केलंय. तर तूप, दही, वस्त्र, अमुक तमुक यांनी परमेश्वर प्रसन्न होतील की नाही माहिती नाही, पण परमेश्वर शंकरजींवर नक्कीच प्रसन्न झालेत, म्हणून त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या दृष्टीमध्ये येत आहेत असे व्यक्ती माझ्या यज्ञ समारंभामध्ये आहेत, म्हणजे माझा यज्ञ सक्सेसफुल झाला. म्हणजे माझी सभा पवित्र झाली, माझा परिवार पवित्र झाला, आणि आज जो मी परमेश्वराच्या स्तुतीसाठी यज्ञ, त्यांच्या समाधानासाठी जो यज्ञ आयोजित केला, तो यज्ञ आयोजित का? एक शुद्ध भक्त इथे उपस्थित आहेत. एका शुद्ध भक्ताच्या उपस्थितीमुळे माझं पूर्ण जीवन पवित्र झालंय. पण ही भावना कधी येईल? जेव्हा ते वैष्णवतेला महत्व देतील आणि अधिकृत दास या भावनेला कमी देखतील. पण ते दक्ष प्रजापती करू नाही शकले. आणि त्याच परिस्थितीमध्ये तसेच एक वैष्णव आहेत, जे पण अधिकृत दास आहेत आणि जे पण वैष्णव आहेत, पण त्यांनी वैष्णवतेला जास्ती महत्व दिलं. आणि त्याच्यामुळे आज पण आपण शंकरजींची स्तुती बघतो. आज पण कर्पूर गौरम करुणावतारम, शंकरजींची स्तुती आजही होते. शंकरजींचे मंदिर आज पण आहे. शंकरजींच्या आराधना करणारे लोक आज पण आहेत, पण दक्ष प्रजापतीची कोणी आराधना नाही करत. म्हणून जेव्हापर्यंत आपण वैष्णव आहोत तेव्हापर्यंत आपली पण अशीच परिस्थिती असते. आपल्यामध्ये पण दोन बाजू असतात. एक वैष्णवतेची बाजू असते, जे आपण गुरूंकडून, श्रीकृष्णांकडून ऐकतोय, ते वैष्णव जी बाजू आहे ती ऐकते. आणि एक असते अधिकृत दासाची जी भावना असते, की शेवटी याचं राज्य मी करणार, याच्यावर अधिकार माझा आहे. आणि याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, कधी जर कठीण प्रसंग आला, आपला कल कुठे जाईल? जर आपण दक्ष प्रजापती सारखे आपल्या पॉवर, आपल्या अधिकाराकडे जास्ती झुकलेलो असू, तर आपण दक्ष प्रजापती सारखे कुठल्या तरी महान वैष्णवाला धाड 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 करून अपराध करणार, आणि त्याचा परिणाम काय होईल यासाठी हरिद्वार ऋषिकेश यात्रेमध्ये मी 2 प्रवचन दिले होते. ते दोन्ही प्रवचन लोकेश्वर कृष्ण प्रभू शेअर करू शकतात, आणि त्याच्यावरून तुम्हाला ती कथा ऐकू शकता तुम्ही, की दक्ष प्रजापतीचं पुढे भविष्य काय झालं. आणि जर आपण गुरूंनी दिलेल्या, परमेश्वरांनी दिलेल्या आजच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय, पुण्य श्लोकेड्य कर्मणः, परमेश्वराच्या स्तुत्य कर्मांना ऐकण्यासाठी नेहमी आतुर असू, परमेश्वराच्या हरिनामाला ऐकण्यासाठी जर नेहमी आतुर असू, तर आपण परमेश्वराच्या वैष्णवतेला जास्ती महत्व देऊ, ज्या प्रकारे शंकरजी वागले. आणि शंकरजींनी काय केलं? शंकरजींनी त्याला प्रतिउत्तर नाही दिलं. शंकरजी म्हणाले, परमेश्वर आहेत, परमेश्वर काळजी घेतात पूर्ण जगाची, तर परमेश्वर वैष्णवांची काळजी नाही घेणार? परमेश्वर नास्तिकांची काळजी घेतात, तर परमेश्वर वैष्णवांची काळजी नाही घेणार? म्हणून वारंवार आपल्याला हे ऐकून स्वतःला हम्म, एक आठवण करून द्यायची, एक जाणीव करून द्यायची आहे, की जरी मी पण अशा एका रोलमध्ये असीन, की मी पण एक अधिकृत दास असीन, आणि रूप गोस्वामी म्हणतात हे दास्य रसामध्ये, तर आपण दास्य रसामध्ये, पण आपण नेहमी वैष्णवतेला जास्ती महत्व द्यायला पाहिजे. नाहीतर ह्या ज्या कथा भागवतामध्ये दिल्या आहेत त्या फक्त ऐकण्यासाठी नाही दिल्या आहेत, त्याच्यावर मनन करण्यासाठी दिल्या आहेत. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये आपण वारंवार बघतोय की भागवतामध्ये सांगतायत, जर खरोखर हृदयाच्या या आजारावर मात करायची असेल, जे आज पूर्ण जगावर पसरलंय, तर त्याच्यावरचे जे औषध आहे ते श्रीमद भागवत आहे, त्याच्यावरचे जे औषध आहे ते परमेश्वराची हरिकथा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या वेळेस घेऊ शकता, पण आज मला इथे थांबणं गरजेचं आहे. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटूया. माझा एक दुसरा क्लास आहे, आणि त्याच्यासाठी मला इथे थांबायला लागतं. नाही तर जनरली मी प्रत्येक प्रवचनानंतर प्रश्न उत्तर पण घेतो. पुढच्या वेळेस आपण 10 वाजेपर्यंत प्रश्न उत्तर घेऊया. फक्त आज मला दुसऱ्या प्रवचनासाठी इथे स्टॉप करायला लागतंय, माफी असू द्या. जय शिल प्रभुपाद की जय. धन्यवाद. आपण 3 मिनिट. अरे